सिंधुदुर्गातील 2021 मधील संविधान बचाव आंदोलन प्रकरण कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। प्रवीण दरेकर यांना या ठिकाणी दिलासा। प्रवीण दरेकर हे सकाळी कोर्टामध्ये हजर राहिले होते, मात्र या प्रकरणी आता त्यांना जामीन मंजूर झालाय। नाही, त्या ठिकाणी मला काही महत्त्वाच्या कामानिमित्त येणं शक्य झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे अटक वॉरंट त्या ठिकाणी होता आणि कोर्टाने हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते आणि शेवटी आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार आज मी कोर्टासमोर हजर झालो आणि कोर्टाने त्या ठिकाणी जामीन मंजूर केला। आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय होता संविधानाचा। संविधान समर्थनार्थ काढलेल्या रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावरती गुन्हे दाखल केले। आम्हाला असे अनेक अजून 100 गुन्हे दाखल केले तरी ते आम्हाला मान्य आहेत। आज सन्माननीय न्यायदंडाधिकारी वर्ग क्रमांक 1 कुडाळ येथे आम्ही आलो, आमच्यावरती वॉरंट जे काढले होते ते रद्द केले, जामीन करून घेतला आणि आता केस उभी राहील। परंतु संविधानासाठी वाटेल ते आणि संविधानाचा लढा हा कायम राहील, संविधान सुखरूप राहील यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते त्याच्या समर्थनार्थ आहोत। नरेंद्र मेहतांना भाजप खासगी मालमत्ता वाटते। एमआयएम सोबत युती केल्याने त्यांना नरेंद्र मिया म्हणतात। मंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे। महायुती व्हावी, महायुती टिकावी, भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे, मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे। असं असताना, चांगलं वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहताकडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे। खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही। आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदरमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।